वेलकम टू माय चॅनल. आजच्या मराठीचा बिग बॉस बघून मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, एकच गोष्ट सांगते, ती म्हणजे आजच्या पूर्ण जो एपिसोड आहे, तो एका पूर्ण तो टास्क डिझाइन केलेला होता. त्या टास्कमध्ये पूर्ण एक घंट्याचा एपिसोड अख्खा त्या पूर्ण टास्कनं कव्हर केलं आणि त्यामुळे मला तरी बोरिंग वाटला. म्हणजे तो पूर्ण टास्क खेळत आहेत, एकामेकांबद्दल बोलत आहेत, ओके, 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 ओके. मग मला वाटलं की संपल, ओके, संपल, संपल, संपल. पुढच्या काहीतरी दाखवतील, पुढे काही घरामध्ये होत आहे ते दाखवतील वगैरे काहीतरी करतील. अख्खा पूर्ण एपिसोड मतलब अख्खा पूर्ण एपिसोड त्या टास्कमध्ये पूर्ण घालवला गेला. त्यामुळे मला लिटरली बोरिंग वाटला. परंतु त्या टास्कमध्ये अशा काही गोष्टी इंटरेस्टिंग होत्या आणि अशा काही त्या टास्कमध्ये होत्या ज्या गोष्टी लोकांनी बघितलं, नाही बघितलं, त्यांना समजलं, नाही समजलं. आय डोंट नो. तो एपिसोड नक्कीच बोरिंग असेल, परंतु हा एपिसोड नक्कीच बोरिंग होणार नाही ह्याची खात्री मी तुम्हाला देते. तर चला सुरू करूया. अशीच एपिसोडची सुरुवात झाली. एपिसोडच्या सुरुवातीला 2 टीम पाडल्या गेले होते. एका टीममध्ये होती तन्वी होती, राकेश होता, दीपाली होती, रेवा होती आणि प्रभू होता आणि दुसरी टीममध्ये बाकीचे जे वाचलेले व्यक्ती आहेत ते होते आणि त्यांना एक कुत्रा दिला होता आणि एक मांजर दिली होती आणि दोघांनी इंडिव्हिज्युअल डिसाईड करायचं की तुम्हाला कुत्रा पाहिजे की मांजर पाहिजे ते डिसाईड करा आणि त्या मांजरीला खाली ठेवायचं बिलकुल नाही. कंटिन्यूअस आपल्या हातामध्ये ठेवायचं आणि दुसरा रूल असा होता की ती मांजर ज्या व्यक्तीच्या हातामध्ये आहे त्यांनी इंग्लिशचे शब्द यूज करायचे नाही. हा एक सिंपल सुंदर टास्क होता आणि जे खूप सुंदर टास्क डिझाईन सुद्धा केला होता की अपोजिट जे टीमचे लोक आहेत त्यांना समोर बोलून त्यांच्याबद्दल बोलायचं खूप चांगलं आणि मनोरंजन रीतीने, जेणेकरून जे प्रेक्षक बघत आहेत त्यांना सुद्धा आनंद होईल, त्यांना सुद्धा कळेल आणि तुमचे मत सुद्धा ठेवायचे आहेत की तुमच्या मतानुसार तो समोरचा व्यक्ती कसा आहे, कशी वागणूक आहे किंवा त्याची पर्सनॅलिटी कशी आहे किंवा तुम्हाला एखादा राग रूग काहीतरी गुस्सा घासा असेल तो सुद्धा तुम्ही त्या टास्कमध्ये काढू शकता. असे टास्क राहिले तर मनोरंजन सुद्धा वाटते. आता सर्व खूप चांगल्या रीतीने टास्क डिझाईन केला, सर्व गोष्टी झाल्या होत्या. आता पहिल्याच फेरीमध्ये तन्वीने विशालला बोलवलं, जे ऑब्व्हियसली आहेच, कारण की त्या दोघांची फाईट अँड को वाईट असं चालतच असते. प्रकारे तन्वीने विशालला बोलवलं आणि तन्वीने जे जे गोष्ट त्या विशाल बद्दल मांडलेला आहे की तो स्वतःला खूप शेर समजतो, पण तू आहे कोल्हा किंवा त्याला खट्टे द्राक्ष किंवा ज्या प्रकारे तेवढा शेर आहे, मीच सर्व काही खेळ चालवत आहे, मलाच खेळता येते, मीच महाराजा आहे, मला सर्व काही येते, पण ऍक्च्युअली तुम्ही बघाल तर तू शेर नाहीयेस, तर तू दुसराच काहीतरी प्राणी आहेस आणि तुला असं वाटते की तुझ्याकडे आरसा नाहीये बघण्यासाठी की तू शेर नाहीये, दुसराच काहीतरी प्राणी आहेस आणि त्या प्राण्यामध्ये तुला असं वाटत आहे, तुला असं विश्व वाटत आहे तुझं स्वतःचं की तू खूप मोठा महाराजाच आहे, शेर आहेस, गेम चालवत आहेस, फलाना आहे. परंतु तुझ्या व्यतिरिक्त पण लोक आहेत या टास्कमध्ये किंवा ह्या गेम मध्ये जे गेम चालवत आहेत, जे गेम खेळत आहेत आणि स्वतःचे स्टँड वगैरे ठेवत आहेत. तिने जे तन्वीने एक एक गोष्ट सांगितलं ना विशाल बद्दल, एक एक गोष्ट जे मांडलं ना विशाल बद्दल, ते एक्झॅक्टली राईट आणि करेक्ट होतं आणि त्याच्या तोंडासमोर बोलण्याची हिंमत तन्वीलाच आहे असं तरी मला वाटते. कारण की त्याच्या व्यतिरिक्त कोणतेच लोक त्यांना तोंडासमोर जाऊन बोलत तर नाही, सर्व त्याची पूज बनलेले आहेत. दुसरीकडे जेव्हा टास्कची सुरुवात झालेली होती तर संकेतला एक संकेत कॅप्टन होता, तर संकेतकडे म्हणजे एक निर्णय होता की तुम्हाला कोणत्या टीम मधून खेळायचं आहे, हा तुमचा इंडिव्हिज्युअल चॉईस आहे. त्यावर संकेतनं तो विशालची अक्षरशः आता पूज बनलेला आहे. जसा कोण बनलेला होता, जसा प्राजक्ता बनली होती घराच्या बाहेर, आता सागर घराच्या बाहेर जाऊ शकते, त्याला कमी वोटिंग आहे, तो फक्त सागरची विशालची पूज बनलेला आहे. आणि आता दुसरी पूज जे बनलेला आहे, दुसरा जो व्यक्ती पूज बनलेला आहे तो म्हणजे संकेत आहे. संकेतनं विशालची टीम चॉईस केलं. ऑब्व्हियसली हे डिसाइडेड होतं, कारण की तो विशाल जसा म्हणते, विशाल जसा करते, विशालचे मत, विशाल विशाल तो नाही पण करत असेल, परंतु ऍज अ बघताना असंच वाटते की तो विशालचा चमचा बनलेला आहे, त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. आणि ज्या प्रकारे त्यांनी विशालची टोळी किंवा विशालच्या गेम, विशालची जो टीम आहे जे जॉईन केलं, त्यावरूनच इंटरेस्ट गेला ऑडियन्सचा, कारण की सर्वांना माहित होता की एंड ऑफ द रिझल्ट मध्ये किंवा एंड ऑफ द स्टोरी मध्ये किंवा रिझल्ट मध्ये कोणाच्या टीमला राशन भेटणार आहे, कोणाला गोल्डन राशन भेटणार आहे आणि कोणाला सिल्वर टास्क म्हणजे राशन भेटणार आहे. परंतु लिटरली मी खरं सांगते, सर्वांना माहित होतं आणि लिटरली दीपाली, राकेश, तन्वी यांचा इंटरेस्ट पण गेला होता गेम मधून. ते म्हणत होते काय करायचं, कशाला करायचं, तिकडेच जाणार आहेत ना राशन कार्ड वगैरे, गोल्डन तिकडेच भेटणार आहे, मग कशाला मेहनत करायची, कशाला काही करायचं वगैरे. त्यावर राकेशने म्हटलं की नाही, आपण मजे करू ना, मस्ती करू. आणि तन्वी सुद्धा मोटिवेट करत होती की नाही, आपण आपल्या रीतीने खेळून, आपल्या रीतीने बोलून, आपल्या रीतीने मनोरंजन करून, बाकी त्याच्या निर्णय आहे, परंतु ऑडियन्सला समजेल ना की कोण काय करत आहे, कोण कसा गेम वगैरे खेळत आहे. हा खूप प्रकारे दुसऱ्या फेरीमध्ये विशाल आणि राकेश आले होते. म्हणजे विशालने राकेशला बोलवलं होतं. ऑब्व्हियसली विशालला फक्त राकेश कडूनच फुटेज येऊ शकते, राकेशच्या मागेच लागले. जेव्हापासून राकेशनं त्याला नॉमिनेशन मध्ये घातलेला आहे आणि पहिल्यांदा तो नॉमिनेशन मध्ये आलेला आहे, तर एवढा महाराजा, एवढा शेर, एवढा घाबरलेला आहे, एवढी त्याला सुरसुरी लागली आहे किंवा एवढा तो अंदरून एवढा घाबरलेला आहे की ह्याची हिंमत कशी झाली राकेशची की मला नॉमिनेशन मध्ये घालायची. मतलब बाकीचे जे लोक आहेत ते मला नॉमिनेशन मध्ये घालू शकत नाही, कोणी माझ्या तोंडावर येऊन मला काही बोलू शकत नाही, पण ह्याने कसं काय, ह्याने मला जबान दिलं
दिलं होतं. ऍक्च्युअली पहा तर राकेशने जबान दिलीच नव्हती. तो फक्त कन्व्हर्सेशन करत होता आणि त्या कन्व्हर्सेशन मध्ये कोणीही बजर दाबत नव्हता म्हणून त्याने तो बजर दाबलं. आणि तुम्हाला सांगतो विशालचा हा प्लॅन होता. तो म्हणते ना, की यार तुला नॉमिनेशन मध्ये घालायचं असेल ना, तू डंक्याने तोंडाने मला म्हटलं असतंस ना राकेश, की मला नॉमिनेशन मध्ये विशालला घालायचं आहे, तर मी तुला करू दिलं असतं. मला काही फरक नाही पडत. मला काही लेना देना नसेल नॉमिनेशनचा. परंतु तुम्ही विशालच्या नॉमिनेशनचा जर पद्धत बघाल तर तिथं असतं. त्यांनी स्वतः म्हटलेलं आहे, की कधी राकेशनं माझ्या तोंडावर मला म्हटलं असतं, की मी नॉमिनेशन मध्ये तुला घालणार आहे. मी त्याला तिथपर्यंत जाऊच दिलं नसतं. बझरपर्यंत पोहोचूच दिलं नसतं. त्याला पकडून ठेवलं असतं. का बरं पकडून ठेवलं असतं? कशाला पकडून ठेवलं असतं? तू महाराजा आहेस, तू शेर आहेस, तूच गेम चालवतोस, तुलाच ऑडियन्स प्रेम करतात. तूच हा तुझाच पूर्ण विश्व आहे, तुझाच शो आहे, तुझ्या नावानं ओळखतील, सर्व तूच करतात, मास्टरमाइंड पण तूच आहे. तर एका छोट्याशा नॉमिनेशनसाठी कशाला भीत आहेस? कशाला भीत आहेस? काय गरज आहे नॉमिनेशनला भियायला? काय गरज आहे नॉमिनेशनमध्ये हे पडायची, हे करायची आणि ते करायची? कसली गरज आहे? काय भेटणार आहे ह्याच्यानं? काय होणार आहे तुझं नॉमिनेशननं? परंतु भाई तो नॉमिनेशनमध्ये पहिल्यांदा गेला, पण एवढा तो घाबरत आहे, एवढा तो सर्वात सर्वात जास्त मागे त्या राकेशच्या मागे लागलाय. मग त्याला शिव्या काय देते, त्याला लढते का, मग त्याला हा काय करते, मग त्याच टास्कमध्ये अजून राकेशलाच बोलवते, की ह्याला मला नॉमिनेशन मध्ये घातलं, जबान से नहीं रहता, जबान से नहीं रहता. अरे झाला रे, तू नॉमिनेशन मध्ये गेलास, आता नॉमिनेशन मध्ये आहेस, तू कशाला तो टॉपिक फडफड फडफड फड तोच टॉपिक मधलं लिटरली राकेशला त्याच्यावर काही बोलायचं सुद्धा नव्हतं. राकेश असं अरे तूच बोल, मला काही बोलायचं वगैरे नाहीये, तूच बोल वगैरे वगैरे, त्याचं सिंपल चालू होतं. परंतु राकेश तेवढा इंटरेस्ट घेत नव्हता, कारण की तेच मुद्दे, तेच वारंवार बोलणे, मग तेच शिव्यागाळी करणे, मग अजून कॉन्ट्रोवर्सी होणे, त्याच्यापेक्षा त्या राकेशला त्या गोष्टीमध्ये तेवढं पडायचं नव्हतं, म्हणून तो तेवढा इंटरेस्ट घेत नव्हता. संस्कृतीने रेवाला बोलवलं. जेव्हा संस्कृतीने रेवाला बोलवलं ना, मला संस्कृतीची एवढी राग आली. लिटरली असा वाटत होता, की मी त्या शो मध्ये असली असती ना, लिटरली हिला तिचं तोंड बंद केलं असतं. नाहीतर हिला म्हटलं असतं, की तू टास्क खेळूच नको. कारण की एवढा इरिटेटिंग वाटत होता, ज्या प्रकारे त्या रेवाची ऍक्टिंग करत होती. मच्छर मच्छर आहे म्हणून इकडे इकडच्या ग्रुपमध्ये घुमते, इकडच्या ग्रुपमध्ये करते. जिकडे जास्त कचरा असला तिकडे गुडगुड करत असते किंवा ते संस्कृती वारंवार ते करत होती ना, एवढा इरिटेशन येत होता. एवढी राग येत होती तिची, एवढा असं वाटत होता, संताप वाटत होता. आणि मला माहित नाही, पण जे ए टीमचे, विशालच्या टीमचे जे पण लोक इथं बोलायला यायचे आणि ते काही पण बोलायचे ना, त्यांचे लोक जे विशाल म्हणा, राखी म्हणा, अनुश्री म्हणा किंवा सागर खारंडे, त्याच्यावर नंतर येणारच मी. पण तो असा खूप जोरात चिल्लायचे, वाह वाह वाह, काय असो या नसो, फक्त वा 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 करायचं नॉनसेन्स रीतीने. असं इरिटेशन वाटत होता ना. आणि संस्कृती आणि जेव्हा रेवाला बोलवलं आणि ते मच्छरचे जे ऍक्टिंग करत होती, लिटरली खूप इरिटेटिंग, खूप इरिटेटिंग. हे संस्कृतीनं ऍक्च्युली एक्सेप्ट करत नाही, की हे रेवापासून फक्त जेलेस आहे. कारण की रेवा आणि संस्कृती सोबत आले असून रेवाचा गेम तिच्यापेक्षा काफी अप आहे. आणि या नॉमिनेशन मध्ये सुद्धा तुम्ही बघाल रेवा नक्कीच वाचेल, कारण की रेवाला लोक वोट करतील, कारण की तिची एक इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी दिसत आहे. आय नो, आता लोक म्हणतील की राकेशच्या मागे जाते, राखीच्या मागे जाते, तिचा तोच गेम आहे, फलाना गेम आहे. तिच्या काहीतरी गेम आहे ना, कोणाच्या मागे तरी जाते, कसल्या तरी डिस्कशन मध्ये ते कुठंतरी दिसत आहे, काहीतरी आहे ना तिचं, काहीतरी आहे ना. काहीच नसण्यापेक्षा काहीतरी असणे खूप बेटर आहे. आणि ते काहीतरी रेवाचा खरंच आहे, परंतु संस्कृतीचा काहीच नाहीये. संस्कृती ना इकडे तिला व्हॅल्यू देत, ना इकडे तो व्हॅल्यू देत, ना विशाल तिला व्हॅल्यू देत, कोणीच तिला व्हॅल्यू देत नाही. आणि तिच्या स्वतःचा काहीच गेम नाहीये. आणि ती स्वतः म्हणते की माझा इंडिव्हिज्युअल गेम आहे. त्या गेम मध्ये आता तरी सध्या ग्रुप पडले आहेत, म्हणून ग्रुप पडण्यामध्ये इंडिव्हिज्युअल राहणे काही फायदा नाहीये, काही फरक पडणार नाही. कारण की तुम्ही ज्या टीम मधून खेळाल तेच तुम्हाला सपोर्ट करून पुढे पाठवतील. म्हणून सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे इंडिव्हिज्युअल खेळण्यापेक्षा आपल्या ग्रुपमध्ये आपला ट्रस्ट कमवा आणि आपल्या ट्रस्टनुसार आपला खेळा. सपोर्ट करणारे कोणी नाहीत, इकडचे पण ग्रुपचे नाहीत, तिकडचे पण ग्रुपचे नाहीत. आणि लिटरली ते फक्त जेलेस आहे रेवापासून, की रेवा माझ्यापेक्षा कशी काय चांगली करून राहिली, रेवा माझ्यापेक्षा कशी काय चांगली आहे आणि मी तिथेच आहे, मला काहीच करत नाहीये, मला समजत नाहीये की मला काही जमत नाहीये. त्याच्यापासून एवढी जेलेसी, एवढी जेलेसी, एवढी जेलेसी आहे, की ते फक्त फक्त तुम्ही बघाल तर नॉमिनेशन मध्ये सुद्धा बघा आणि आता सुद्धा ना फक्त ते रेवाला टार्गेट करत असते, तिच्या दुसरा काही गेम नाहीये. सर्वात इम्पॉर्टंट आणि हायलाइट पॉइंट म्हणजे तोच होता प्रभू आणि सागरचा. आता तुम्ही म्हणाल की बाबा सागरला किती बिचारायला किती त्रास. आणि मला समजत नव्हता हा सागर आला आणि हा सागर एवढा जोरात जोरात कशाला बोंबलत होता. अरे तू त्याच्यावर माईक घातलेला आहे, तू माईक मध्ये बोललास, आरामशीर बोललास, हळूवार बोललास, शांत रीतीने बोललास, तरी ऑडियन्सला समजू येणार. तो एवढ्या आक्रोशाने, एवढ्या जोरात जोरात बोलत होता आणि एवढ्या गुस्त्याने बोलत होता की जसं काय बाप रे बाप. आय डोंट लाईक सागर कारंडे. प्लीज कृपा करा, तुम्ही त्याला ओट नको करा आणि त्याला घराच्या बाहेर काढा. बिकॉज
मला त्याला बघायची बिलकुल इच्छा होत नाही. लिटरली फक्त विशालची पूज बनलेला आहे. आणि ज्या प्रकारे सागर आला आणि सागरने प्रभूला बोलावलं आणि सागर प्रभूबद्दल म्हणत होता, की माझा खूप चांगला मित्र आहे, आमची चांगली मैत्री झाली, मग आमचा एखादा वाद झाला, त्या वादानुसार मग त्याने मला जज केलं वगैरे, वगैरे. मग आमची दोस्ती वगैरे तुटली. परंतु मी नेहमी त्याचा हित बघते, नेहमी त्याला रागवीन पण त्याचा हित बघते, रागवीन तरी हित बघते, रागवीन तरी हित बघते, रागवीन तरी हित बघते. ह्याच्यात तो चालूच होता, की काही झाला तरी तो माझा चांगला मित्र आहे, काही झाला तरी खूप जवळचा मित्र आहे, काही झाला तरी मी त्याला खूप प्रेम करतो. कसला प्रेम? कुठला प्रेम? बघत नाहीये ना. भाई जेव्हापासून सर्वात जास्त प्रभूची चुगली करणारे 2 व्यक्ती आहेत, ते म्हणजे एक विशाल आहे आणि दुसरा म्हणजे सागर कारंडे आहे. मागच्याच एपिसोडमध्ये बघाल किंवा त्याच्या मागच्या एपिसोडमध्ये बघाल किंवा त्याच्या मागच्या एपिसोडमध्ये फक्त एकच गोष्ट, की यार हा प्रभू काय करते, त्या पल्लू बनून राहिलेला आहे. प्रभूचा ना लिटरली काही गेम नाहीये. माहित नाही याला कोण वाचवते यार, लिटरली कोणी वाचत नाही. मग त्यावर विशाल सुद्धा कुदेल, हो हा यार काही गेम नाहीये, ह्याचा काही गेम नाहीये. अरे भाई तो प्रभू आहे ना ऍटलीस्ट पल्लू घालून चालत आहे. मतलब इकडे तिकडे तन्वीचा पल्लू घालते ना, ठीक आहे एक्सेप्टेड, की तो पल्लू घालून इकडे तिकडे चालत आहे, स्वतःचं काहीतरी करत आहे, काही ना काही करत आहे, किंवा पूर्ण एपिसोड मध्ये फक्त त्याला 5 मिनिटं किंवा 10 मिनिटं दाखवतात अख्खा. परंतु तू सागर कारंडे काय बनलेला आहेस, तू काय आहे, तुझी इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी काय, तू कोणाचा पल्लू पण नाही आहेस रे, तू तर ऍक्च्युअली पूर्ण पूज बनलेला आहेस, पूर्ण पूज बनलेला आहेस. मतलब जसा विशाल म्हणते तसाच तू सेम टू सेम करता. स्वतःचे मत, स्वतःची इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी, स्वतःचा स्टँड काहीच नाहीये तुझ्या. फक्त विशालच्या नावानं तू मिरवत आहेस आणि विशालच्या नावानं तू समोर जात आहेस. आणि तुला कोणी म्हटलं की तू विशालचा सपोर्ट करतोस, नो नो नो, आय एम नॉट सपोर्टिंग ब्रो. त्यांनी मागच्या एपिसोडमध्ये ना मला सपोर्ट केला म्हणून मी आता फेवर करत आहे. तुझ्या कित्येक हप्ते झाले तुला फक्त तू फ्लेवरच करत आहेस, फ्लेवर 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 करत आहेस. एक वेळा तुला त्यांनी कॅप्टन्सी जितवली, त्याच्यापासून काय तू मरतपर्यंत त्यांच्या कर्जच भेटत राहणार की फेवर फेवर फेवर, स्वतःचा काही गेमच नाहीये तुझा. आणि म्हणते भाई प्रभू बद्दल मी कधीच वाईट बोललो नाही, प्रभू बद्दल मी काहीच केलं नाही. सर्वात जास्त वाईट बोलणारा आणि सर्वात जास्त प्रभूवर चिल्लावणारा व्यक्ती जो असेल ना, आणि त्याच्या आवाजची पीच इथपर्यंत जाते, लिटरली इथपर्यंत जाते ना यार, असं वाटतं की नाही ऐकूशा वाटत, असं वाटतं की नको प्लीज एवढा. आणि एवढा आरडाओरडा करते, एवढा आरडाओरडा करते प्रभूवर, एवढा चिल्लावते तो, एवढा एवढा हार्श वाटते बघताना की बाबा एवढा काही त्याच्यात पैशाचा खाऊन राहिला, त्या बिग बॉस मध्ये तो त्याच्याच नावानं गेलेला आहे किंवा त्याच्या नावाचा काहीतरी यूज करत आहे. एवढ्या रागेने आणि एवढ्या गुस्सेने त्या प्रभूला वाईट वाईट बोलते. आणि एवढाच त्याची हिंमत ना कोणा कंटेस्टंटला बोलायची होत नाही. किंवा तुम्ही बघाल तर सागर एवढ्या आक्रोशाने, एवढ्या गोष्टीने, एवढ्या पीचने कोणालाही चिल्लावत नाही. राखीला बी नाही चिल्लावत, आणि चिल्लावला तरी मग काय करायला हळूवेळानं, यार सॉरी यार तसं करायचं नव्हतं मला, मग सॉरी वगैरे असं वगैरे करेल तो. परंतु प्रभूला ना तो सॉरी म्हणत, ना प्रभूला कधी तो असा म्हणत की भाई तू हा केलास, तो केलास, तो केलास. सर्वात जास्त चिल्लावत असेल किंवा ओरडाओरडी करत असेल तो फक्त प्रभूवर करते. कारण की माहिती आहे प्रभूवर बोललो किंवा प्रभूवर काही केलं तरी आपला खपणार आहे. प्रभू पुढच्याने एवढा काही बोलणार नाहीये. किंवा आपण एखादा व्यक्ती असते ना, आपल्याला माहित असते की ह्या कमजोर व्यक्तीवर आपण दबका मारला ना हा दबून जाईल, तो म्हणजे फक्त नाही का, तो फक्त सागर जो आहे ना त्या प्रभूवर दबका मारायचे प्रयत्न करते. परंतु प्रभू जो आहे ना चांगला फाईडबॅक देते. विशाल असो, सागर असो, कोणी असो, इव्हन रुचिताला पण तो चांगल्या रीतीने फाईडबॅक देत होता. आणि ह्या लोकांना काहीच नाही भेटलं ना, फक्त प्रभूबद्दल एक गोष्टी म्हणतात की मला ना जसं सागर म्हणते, मला समजलं नाही की प्रभू तर ह्या गोष्टी शिकल्या नाही, ह्यानं ह्या शो मध्ये शिकलं नाही, चोरी करणे, अद्रक वगैरे लपवणे वगैरे वगैरे, ह्या गोष्टी किती वाईट आहेत ना. ह्या गोष्टी तो कशा काय शिकून राहिलेला आहे. ओ सागर कारंडे तो काहीतरी करत आहे. त्यानं चाबी चोरलन म्हणून त्या एपिसोड मध्ये तो दिसला, ते चाबी चोरलन म्हणून त्या एपिसोड मध्ये तो सेव्ह झाला, ते चाबी चोरलन म्हणून त्याच्यामुळे टीआरपी आली, चाबी चोरलन म्हणून तो दिसला, त्याची फोटेज लागली, त्याचा फायदा झाला. लिटरली त्याचा फायदा झाला. चाबी चोरलन, चाबी चोरलन. अरे तुम्ही गेम खेळायला आला की तिथं म्हणते हे करायला आला, दुसऱ्यांची पूज बनायला आला. लिटरली तो मुलगा गेम खेळत आहे स्वतःच्या. आणि लोक म्हणतात की अद्रक चोरते, कांदे चोरते, फलाना चोरते, अडणं चोरते, फलाना चोरते. अरे चोरू द्या ना, गेमच आहे तो त्याच्या. आणि त्याला खरंच गरज आहे त्या गोष्टीची. अंडे खाणे त्याच्या शरीरासाठी गरज आहे. चाय पियाला त्याला आवडते म्हणून चायसाठी तो लढालड करत असते. अद्रक म्हणा, अंडे म्हणा किंवा दूध म्हणा, त्याच्यासाठी लढाई करत असते. करू द्या ना, तोच गेम आहे. तिथं तुम्ही घरामध्ये दिवसभर काही चूप, हे आजचे हे संस्कार आहेत, आज हा करायचं, आज तो करायचं. तिथं दुसऱ्यांची पूज बनण्यापेक्षा स्वतःचे इंडिव्हिज्युअल मत असणे, स्वतःच्या गेम खेळणे, स्वतःच्या स्टँड ठेवणे, किंवा त्याचे 10 पूर्ण अख्ख्या एपिसोड मध्ये फक्त 5 मिनिटं किंवा 10 मिनिटाची पण क्लिप करत असेल ना, तो स्कूटीवर बसलेला असेल किंवा त्याची एखादी काहीतरी कॉमेडी चीज असेल तरीही बिग बॉस दाखवत असतील ना, तरीही ऑडियन्सला आनंद होते. तो इतना एवढा सुंदर गोडवा आहे ना की तो गोडवा अजून अजून बघायचा वाटते. परंतु लिटरली पण सागर कारणे तुझी शक्ल बघायला आवडतच नाही. आणि खरं कधी जीवनामध्ये तुझ्यासारखे मित्र असतील, प्रभूच्या तुझ्यासारखा मित्र
मित्र असेल तर मी भगवानला प्रे करतो की तुझ्यासारखा मित्र कधीच दुनियाला कोणालाही भेटू नये. कारण की ते जे इमोशनल तू काढत होतास आणि तो खूप ओरडा-ओरडा त्याच्यासमोर करत होतास आणि थोडा रडायचाही प्रयत्न करत होतास. तो पूर्ण फेक वाटत होता, की तुला प्रभूची एवढीच काळजी असली असती, प्रभूचा एवढाच तुला गोडवा असला असता, प्रभूच्या एवढाच काही तुला वाटला असता, तू त्याच्या गेमच्या अप्रिशिएट केला असतास आणि त्याला नॉमिनेशनमध्ये घाला. ज्यावर रेवाच्या सॉरी संस्कृतीच्या गड्यामध्ये प्रभूची पाठी होती, तर वारंवार सागर कारंडे संस्कृतीला कन्व्हिन्स करत होता, की "तू जा, काय करतेस त्या प्रभूच्या? जा, 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 जा" वगैरे आणि त्याच्यावरून प्रभूने ट्रिगर होऊन तुला नाही म्हटलं आणि त्याच्यावरून तू त्याला ब्लास्ट केलास. तर हे सर्व काही हे काही खरी फ्रेंडशिप नाहीये. तू जे 2 नाटक करत होतास, की बाबा आणि त्यावर प्रभू म्हणत होता, की "दमानं घ्या, हळू बोला" वगैरे. ते सर्व नाटकं आहेत. कारण की त्याची खरी मैत्री आणि खरी फ्रेंड जो असेल ना, तो राकेश म्हणा, दीपाली म्हणा, तन्वी म्हणा, हे लोकं आहेत. तू तर कधीच येऊ नाही शकस त्याच्या फ्रेंड सर्कलमध्ये. तू कोणाचेच फ्रेंड नाही बनू शकस. तू फक्त एकाच व्यक्तीचा सगा होतास, ती म्हणजे प्राजक्ता आणि प्राजक्ता तुझी पण सगी नव्हती. म्हणून लिटरली तुझा तरी काही गेम नाहीये. प्रकारे पूर्ण गेम रचून गेला आणि पूर्ण गेममध्ये पूर्ण असे एकामागे अजून खूप सारे लोकं आले, जे मला वाटत नाही की इम्पोर्टंट आहेत म्हणून मी त्यांच्यासमोर बोलणार नाही. परंतु मग लास्टमध्ये कॅप्टनमध्ये कॅप्टन्सीमध्ये ज्याच्याकडे कॅप्टन्सी होती संकेत त्याच्याकडे डिसिजन होता, की कोणाला सिल्व्हर द्यायचा, कोणाला गोल्डन द्यायचा. ऑब्व्हियसली आपल्याला सर्वांना माहीत आहे, की कितीही संकेतने गोडागाडी केलं, की तुम्ही हा केल्या, तुम्ही तो केल्या, तुम्ही तो केल्या, तरीही त्याला फक्त विशालच्या टीमला कारण की तो स्वतः विशालच्या टीममध्ये होता, म्हणून त्यानं विशालच्या टीमला गोल्डन राशन कार्ड दिलं आणि तुम्ही खरं बघाल तर त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलं होतं, की ज्या व्यक्तीकडे म्हणजे ज्या व्यक्तीकडे डॉल म्हणजे कुत्रा किंवा मांजर असेल, त्या व्यक्तीने एकही इंग्लिश मतलब मराठीमध्येच बोलायचं, प्रॉपर मराठीमध्ये बोलायचं. तुम्ही बघाल, तन्वी बघाल, राकेश म्हणा, दीपाली म्हणाल, प्रभू म्हणा, ह्या सर्वांनी मराठीचे शब्द एकोणेक, एकोणेक मराठी शब्द बोलले. परंतु तुम्ही अनुश्री बघाल, विशाल बघाल, ते संस्कृती बघाल आणि सागर कारंडे वगैरे बनाल, ह्यांनी हिंदीचे शब्द यूज केले. जसे काही ग्रुप, जसे कॅरेक्टरिस्टिक्स हे सर्व शब्द त्यांनी यूज केलेले आहेत. परंतु संकेतनं ह्या सर्व गोष्टीवर दुर्लक्ष करता फक्त मनोरंजन बघितलंय आणि मनोरंजन त्यांनी काय केलं आणि ह्यांनी काय केलं आय डोंट नो. परंतु आपल्याला आणि त्यांना सर्वांना माहित होता, की हा फक्त विशालच्या ग्रुपलाच गोल्डन राशन कार्ड देणार आहे. कारण की तो आता विशालची पूज बनलेला आहे. ज्या प्रकारे दीपाली म्हणते, की संकेत तुझी इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी राहिलेली नाहीये. तू आता विशालची पूज बनलेला आहे. तरी तो विशालची पूज बनलेला आहे. हा प्रकारे पूर्ण एपिसोड होता. तुम्हाला आजच्या एपिसोडबद्दल काय वाटते? कसे काय तुमचे मत आहे? तुम्हाला नक्की कशाबद्दल सागर कारंडे खरा वाटते, खोटा वाटते, काय आहे? मला प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि प्लीज तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज, प्लीज, प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल.